तर हे डॉक्टर साहेब नाव सुद्धा काढतील आणि फार त्याची खाती खाईल. कारण की असा कुठेच नाही की कॉम्बिनेशन कुठे बघायला मिळत नाही. बघा, जो डॉक्टर गुरुजिन्स्कीने जे अँटिनिओप्लास्टर नावाचं तत्व शोधून काढलाय, तो 25 वर्षापासून बिचारा त्याच्यावर संशोधन करत आहे. पण त्यांनी जर 25 तास सुद्धा फक्त स्वमूत्रावर संशोधन केलं असतं की मूत्र काय आहे, अनुभव जर घेतला असता 25 तास, फक्त 25 वर्ष कुठं आणि 25 तास कुठं, आणि 25 वर्षानंतर त्याने एक तत्व शोधलं आणि तो कॅन्सरवर उपयोगी होत आहे. पण बंधू भगिनींनो, तुम्हाला आश्चर्य वाटणार, आपल्या मूत्रामध्ये एवढे 2000 तत्व आहेत बरं का. कोणीच निर्माण करू शकत नाही. आपलं शरीर जसं दैवी आहे तसं हे आपलं स्वमूत्र दैवी वस्तू आहे आणि त्यामुळे कुणी तयार करू शकत नाही. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ज्या वेळेस आपण रोगी असतो त्यावेळेस आपल्या शरीरातून असे तत्व तयार होतात ज्याची आपल्याला फार आवश्यकता आहे. आणि हेच एक रहस्य आहे की आपले सर्व रोग का बरे होतात आपल्या मूत्राने. हे ऐकून घ्या तुम्ही. त्या आणि आपलं मूत्र आपल्या करताच उत्तम आहे. दुसऱ्याचं मूत्र एवढं उपयोगी नाही. तरी सुद्धा अनेक लोकांनी दुसऱ्याचा मूत्र उपयोग करत, जसं गौमूत्र आहे. गौमूत्र आपल्या शास्त्रामध्ये फार पवित्र मानलं जात आहे. पण गौमूत्राने पुढेच रोग मिळतील. सर्व रोग मिटण्याची शक्यता नाही. पण आपल्या मूत्राने बहुतेक सगळे रोग बरे होऊ शकतात, ही जाणीव आज आपल्याला मिळत आहे. नंतर आपण खाली उतरू. हृदय रोगाकरता याच्यापेक्षा उत्तम कोणतंच औषध नाही. ते कुठं माहित आहे आपल्याला. माझ्याकडे असे अनेक इन्स्टन्सेस आहेत ज्या लोकांना बायपास सर्जरीचे गायडन्स दिलं असेल, डॉक्टरांनी सांगितलं की तुरंत ऑपरेशन करून टाका, असे लोक आज स्वमूत्र थेरपीने, युरिन थेरपीने एकदम भले संगीत झालेले आहेत. आज एकच नाही पण 16 वर्षापासून जगत आहे. माझ्याकडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मिस्टर एस जे कुलकर्णी म्हणून एक व्यक्ती आहे. चीफ लायब्ररीन आहे. 15व्या मजल्यावर असतात. सगळ्या डॉक्टरांना ते सांगतात की कोणती पुस्तक कोणी डॉक्टरनी वाचावं, कारण की तो स्पेशालिस्ट आहे त्या लायब्ररीन असल्यामुळे. त्या व्यक्तीला आज 4 वर्षापूर्वी हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरांनी सांगितलं तुरंत त्याचं ऑपरेशन करायला पाहिजे. पण हा घाबरला ऑपरेशन करायला आणि त्याने ऑपरेशन न करता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एक रामभाई पटेल म्हणून फिजिओथेरपिस्ट आहे. रामभाई पटेल फिजिओथेरपिस्ट आहे बॉम्बे हॉस्पिटल, पहिल्या माळ्यावर बसतात. तर त्या व्यक्तीने त्या कुलकर्णींना सांगितलं की भाई या चक्करमध्ये पडू नको, आणि बॉम्बे हॉस्पिटल त्याला सगळी फ्री सेवा उपलब्ध होती. ऑपरेशनला सुद्धा एक पैशाचा खर्च झाला नसतो त्या व्यक्तीला. तर त्या व्यक्तीने युरिन थेरपी केली आणि तो एवढा बरा झाला. आता मद्रासमध्ये जानेवारीमध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ नॅचरल मेडिसिन्सची एक कॉन्फरन्स भरली होती जानेवारीमध्ये. स्वतः त्या कुलकर्णीने एक पुस्तक लिहून टाकलं माझ्यासारखं, आणि ती व्यक्ती एक जगभर त्याचं नाव झालं. आणि तो माझ्याकडे जेवढे हार्ट पेशंट येतात त्यांना त्याच्याकडे पाठवतो. तसाच गोव्यामध्ये एक मिस्टर तिरोडकर म्हणून आले होते माझ्याकडे. आज त्यांनी पूर्ण गोव्यामध्ये शिवामूचा खूप प्रचार केला. मला घेऊन गेले तिथे, आणि जगभर त्यांनी त्यांच्या पूर्ण गोवा एवढंसं गाव आहे, एवढंसं गोवा आहे, तिथं 4 मोठे शहरी आहे आणि सगळ्या शहरामध्ये माझे लेक्चर झाले आणि ही जाणीव मी लोकांना दिली. माझं सांगायचं तात्पर्य हे आहे की हृदय रोग सुद्धा आपल्या सोबत कॅन्सरही भेटतात, अनेक प्रकारचे कॅन्सर. बरं, एक गोष्ट आता सांगतो. लहान मोठे रोग असले तर दिवसातून 3-4 दा प्यावं. किती? अर्धा कप, 1 कप. लहान मोठे रोग. आज समजा ताप आला असं मला, दिवसभर काहीच खाऊ नका, उपवास करा आणि दिवसभरचं सगळं मुक्त पिऊन टाका. निसर्गोपचारवाले काय म्हणतील? उपवास करा. पण उपवासच्या बरोबर जर स्वमूत्र थेरपी ऍड झाली तर त्याच्यामध्ये वंडरफुल इफेक्ट होतात. कारण आपल्या शरीरामध्ये कोणताही रोग केव्हा येतो? सगळे टॉक्सिन्स जेव्हा एकत्र होतात तेव्हाच कोणताही रोग उद्भवतो. आणि टॉक्सिन्स दूर करण्याकरता आपल्या मूत्रापेक्षा जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही, कुठे उपलब्ध होणार नाही अशी एक निर्दोष वस्तू टॉक्सिन्स रिमूव्ह करण्याकरता आपल्या मूत्रापेक्षा बेजोड औषध कोणतंच नाही. तर लहान मोठ्या रोगावर तुम्ही दिवसातून 3-4 दा द्यायला पाहिजे. मोठे रोग जसं कॅन्सर आहे, आर्थरायटिस, एकच घटना घेऊ आपण. आर्थरायटिस संधिवाताने जगभर किती लोक पीडित असतील, करोडो मानवी असतील बरं का पूर्ण जगामध्ये, आणि ज्याचा इलाजच नाही. डॉक्टरांना माहित आहे. फक्त आपण पेन किलर्सने फक्त आयुष्य लोक काढत असतात. पण मित्र हो, ही एकच गोष्ट आपल्याला कळली. आर्थरायटिस सुद्धा आमच्याकडे असे लोक आहेत जे 10-10 वर्ष पलंगावर पडले होते, हलू शकत नव्हते, ते आज आमच्याकडे बरे झालेले असे अनेक लोक आहेत. ह्या गोष्टी सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा ही क्रांती येणार, तुम्ही जेव्हा याचा उपयोग करणार, आणि एक मजेदार घटना असून तुम्हाला काही
फायदा झाला असेल तर तुमच्या हातून किती लोकांना बरं होणार, तुम्हाला किती लोकांचे आशीर्वाद मिळतील याची कल्पना करा. तुम्ही आज उपयोग केला आणि तुम्हाला तुमचा एखादा रोग बरा झाला तर तुम्ही अनेकांना सांगणारच की भाई मला हा फायदा झाला आणि तुम्ही हे करा. तर आधी गेले मग सांगितले, केल्याशिवाय सांगू शकणार नाही. तुम्ही आर्थरायटिस करता किंवा कॅन्सर रोगा करता काय उपचार करावा लागतो हे थोडक्यात मी सांगून देतो तुम्हाला. ते असं आहे, मोठ्या कोणताही रोग असो, जसा दम असो, आर्थरायटिस असो किंवा कॅन्सर असो, त्याच्याकरता दिवसभर काही खायचं नाही असे 8-10 दिवसाचे उपवास करावे लागतात. पण लुकिंग टू द कंडिशन ऑफ द पेशंट, कंडिशन बघायची पेशंटची कशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे दिवसभरचं सगळं मूत्र प्यावं लागतं. कॅन्सर आहे, आर्थरायटिस आहे किंवा हृदयरोग आहे अशा लोकांना दिवसभरचं सगळं मूत्र प्यावं लागतं आणि त्याला म्हणतात शिवामू फास्टिंग म्हणतात. फास्टिंग म्हणजे काही खायचं नाही, मूत्र आणि पाणी, मूत्र आणि पाणी एवढंच प्यायचं. ज्या लोकांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी लिक्विड आहारावर राहू शकतात, जसं गाजरचा रस आहे, फळांचा रस आहे, ते घेऊन दिवसभरचं मूत्र घेऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातले सगळे टॉक्सिन बरे होतात. बरं, मोठा रोग असला तेव्हा आपल्याला मालिश शरीराला फार अगत्यता एक गोष्ट आहे, सांगतो. मालिश कशाला म्हणतात? आपलं आज जे मूत्र बॉटल मध्ये भरलं आपण त्याला 4-6 दिवस बॉटल मध्ये असंच ठेवून टाकायचं. जुनं झालं म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची प्रक्रिया होते, त्याच्यामध्ये प्रक्रिया झाल्यामुळे त्या मालिश मध्ये आपल्या शरीराला लावण्याकरता ते फार उपयोगी असतं. आता त्याच्यामध्ये शरीरामध्ये कोणताही स्किन डिसीज असो किंवा मोठ्या रोगात जसं आता आर्थरायटिस आहे त्याला सुद्धा मूत्राचं मालिश करावं लागतं आणि मूत्र प्यावं लागतं. उपवास दरम्यान दिवसातून 2दा मालिश केलेलं बरं. आता समजा तुम्ही 8-10 दिवसाचे आपण फास्टिंग केलं तर त्या फास्टिंगच्या वेळेस दिवसातून 2दा जुन्या मूत्राचं मालिश कसं करायचं हे ऐकून घ्या. आपण जे बॉटल मध्ये मूत्र भरलेलं असते, शिवामू भरलेलं असतं, त्याला आपण टम्बलर मध्ये ठेवायचं. टम्बलर मध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ती बॉटल ठेवल्याने ती मूत्राची बॉटल गरम होणार आणि ते स्वमूत्र सुद्धा गरम होणार आणि ते गरम गरम आपल्या शरीराला सोडायचं. हलक्या हाताने, काही आपल्याला स्पेशालिस्टची जरूर नाही, काही म्हणजे मसाज स्पेशालिस्टची काही जरूर नाही, त्याच्यात आपल्या पूर्ण अंगाला लावायचं. त्यामुळे काय होतं मला आतापर्यंत हे माहित नव्हतं, पण एका पुस्तकामध्ये मी वाचलं हे कसं बरं होते बघा. ऐका, जेव्हा माणसाला कॅन्सर असतं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये अमुक तत्व कमी असतात आणि ऑक्सिजन इज लॅकिंग इन द सेल्स अँड द ब्लड ऑफ द कॅन्सर पेशंट. आणि ह्या मालिशमुळे आपल्या हे छिद्रांमधून स्वमूत्र गेल्यामुळे ऑक्सिजन जास्त मिळतं शरीर. ज्या ऑक्सिजन कमी असतो कॅन्सरच्या पेशंटला किंवा डिजेनरेटिव्ह डिसीजेस जे असतात जे बरे होत नाही तशा प्रकारचे डिजेनरेटिव्ह डिसीजेस आहेत ज्याला ऑक्सिजनची फार आवश्यकता, तर त्याच्यामध्ये जर आपण शिवामूच्या बरोबर योगासनं केली, डीप ब्रीदिंग केलं, प्राणायाम केले तर आपल्याला फार भर होणार आहे. तर मालिश केल्यामुळे शरीराला असून वरून हृदयाच्या दिशेने मालिश करायचं, खालून वर घेऊन जा आणि वरून खाली करा. आणि हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीस. डायबिटीसचा एक प्रश्न असा आहे की डायबिटीस वाल्यांनी एकदम प्यायची घाई करू नये. जे लोक इन्सुलिनवर आहेत अशा लोकांना बरं होण्याची शक्यता फार कमी असते. पण ज्या लोकांना सुरुवात झाली आहे डायबिटीसची किंवा टॅब्लेट्सवर आहेत अशा लोकांना आम्ही अनेक डायबिटीसचे पेशंट बरे झालेले आम्हाला आढळून आलेला आहे, पण सगळ्यांना फायदा होत नाही. त्याच्यामध्ये निसर्गोपचार पद्धती खास करावी लागते. कच्चा आहार फार, अन्न न घेता कच्च्या आहारावर ठेवून जर पेशंटला स्वमूत्र पाजलं तर फार फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि जर उपवास केले, पण डायबिटीस वाला उपवास करू शकत नाही, हृदयरोग वाला सुद्धा उपवास करू शकत नाही, म्हणून चांगल्या मार्गदर्शकाच्या गायडन्स मध्ये अशा रोग्यांनी उपचार करावे. बाकीच्या रोगांनी दिवसभर असं आहे ना, थोडस असं म्हणतात माहिती तुम्हाला, एक म्हण आहे की लिटल नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, अशी म्हण आहे इंग्लिश मध्ये. निम हकीम खतरे जान, हिंदी मध्ये म्हण आहे निम हकीम खतरे जान. पण शिवापूरची तुम्हाला एवढीशी सुद्धा जाणीव असेल ना, नगभर जाणीव असेल ना, ती सुद्धा फार उपयोगी होणार, बरं का. तर ही म्हण सुद्धा खोटी ठरते. आणि दुसरी एक म्हण तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये, कोणी बेकार माणूस असला ना, कामाचा नसला, त्याला आपण म्हणतो की तो एवढा खराब माणूस आहे की तो कापलेल्या करांगीवर मुद्रणार सुद्धा नाही. माहिती आहे ही म्हण? कोणी ऐकली आहे?
अरे सगळ्यांना माहित असावी, मराठी लोकांना माहित असेल डॉक्टर. मराठीतून आहे, हिंदीतून आहे, गुजरातीतून आहे. ही म्हण सांगतो, तो बेकार माणूस असला ना, तो कापलेल्या करावणीवर तो मुकणार नाही असं म्हणतो आपण. माहित आहे इतकं महत्व आहे कापलेल्या करावणीवर मुकण्याने, केवढा फायदा होतो. पण हिंदीमध्ये तीच म्हण आहे, वो ऐसा बेकार आदमी है कि वो कटी हुई पर मुतेगा भी नहीं. गुजरातीमध्ये आहे, अजून मी मारवाडीमध्ये शोधली, गुजरातीमध्ये आहे. गुजराती माझी मातृभाषेची म्हण मी विसरलो आहे. मराठी, हिंदी, मारवाडी सगळ्या म्हणी माहित आहे. वाढेली आंगळी पर मुतरशे नाही आपण म्हणतो, गुजरातीमध्ये अशी म्हण आहे की वाढेली आंगळी ઉપર મુતરશે નહીં એવો નકામો માણસ છે. पैसे मागेल. अहमदाबादी पैसा मागेल. एका व्यक्तीने अहमदाबाद मध्ये एका रस्ता विचारला की हा रस्ता कुठे जातो, किंवा तुम्हाला 10 पैसे द्या तर सांगेल. तर अहमदाबादचे लोक फार म्हणजे बिझनेस, पण आता बिझनेसची गोष्ट निघाली आहे म्हणून सांगतो. या डॉक्टर साहेबांना बात करून म्हणू शकतो मी, आजकाल पैसा मागे एवढी धाव आहे. एकदा तुम्ही मोठ्या रोगामध्ये एका चक्रामध्ये बसले म्हणजे तुम्ही त्यातच त्या 20 चक्र माझ्या बरोबर असते ना, तर मी ज्या गोष्टी विसरलो असेल त्या मला आठवण करत जाते बाजूला बसून. अमेरिकेमध्ये माझं लेक्चर जेव्हा होतं तेव्हा बाजूला बसायची आणि ही गोष्ट विसरले तुम्ही, ही गोष्ट सांगा, ही गोष्ट, ते लोक फार हसायचे. तुमचं कॉपरेशन फार जबरदस्त आहे म्हणे. आणि कालच माझी पत्नी चित्रकूटला गेली आहे, नाहीतर ती आली असती. आणि अशा पुष्कळ गोष्टी आहेत माझ्या राहून जातात. कारण काय सांगायचं ढीगभर आहे आणि वेळ कमी आहे. तर एक गोष्ट अजून आहे का, पायामध्ये आपल्याला दुखत असते, काही लोकांना पिंड्या दिसतात, हे दुखतं, हे दुखतं, आणि त्याच्यामध्ये जर जुन्या मूत्राचं मालिश केलं, मला की नाही भेगा पडायच्या पायामध्ये, पोटं फाटायचे. बोरोलिनच्या मी अनेक ट्यूब वापरायचे बरं का. आज 6 वर्षामध्ये एक सुद्धा ट्यूब वापरली बरं का. फक्त आपलं मूत्र घासा आणि बघा तुमची त्वचा एवढी रेशमी मुलायम होऊन जाते ज्याची कल्पना होऊ शकत नाही. ज्या लोकांनी मोराचे दिसायला जवळून बघितलं आहे, it is really a feast to see him from the close quarter. त्यांना जवळून बघणं एक आनंद आणि उत्सव सारखं वाटतं. कारण सांगू तुम्हाला, 96 वर्षाच्या व्यक्तीला चेहऱ्यावर सुरकुत्या नसाव्या आणि लाल चेहरा गुंग असावा, हे जवळून बघणं केवढा आनंद देतो असेल. एक दिवस त्यांनी मला म्हणाले, आम्ही नेहमी भेटतो, एक दिवस म्हणे तुम्ही माझ्या पायाला हात लावून बघा म्हणे. अरे म्हटलं जबरदस्ती तुम्ही चरण स्पर्श करायला लावला. तुम्ही नाही हात तर लावा आणि तुम्ही बघा. तुम्ही हात लावला आणि त्यांना एक लहान मुलासारखा मऊ त्यांचा पाय. आणि ह्याचं रहस्य एकच, 30 वर्षामध्ये त्यांनी साबण वापरलंच नाही. रोज स्वमूत्राचा मालिश करतात पूर्ण शरीराला इथून ते पायापर्यंत. मी 5 वर्षामध्ये साबण वापरलं नाही, फक्त मूत्राची मालिश आणि नंतर आंघोळ करून टाकायची. मित्र, फार मोठी क्रांती आहे, फारच मोठी. आणि जेव्हा तुम्ही शिवामुमय व्हाल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात जो आनंद येईल त्याची कल्पना तुम्ही माझ्या गोष्टी ऐकून करू शकत नाही. तो अनुभव जेव्हा कराल तेव्हा ते कळेल तुम्हाला. आणि विचार जर करा की 10 मिनिटात तुमचा दाताचा दुखावा निघणार, तेव्हा तुम्ही ईश्वराला किती आठवण कराल, ईश्वर किती कृतज्ञ व्हाल तुम्ही ईश्वराची. ईश्वराने एवढी मोठी बक्षीस आपल्याला जन्मापासून दिलेली आहे. तुम्ही ईश्वराला कसे विसरू शकत नाही. एका पदोपदी तुम्ही आठवण कराल. कारण तुम्हाला जेव्हा निरोगी व्हाल, तुमच्या शरीर माध्यम खरू धर्म सार आहे. आपलं शरीर जर स्वस्थ असेल तर आपण सर्वच धर्माचं आपण कल्याण करू शकतो, सगळंच आपण एक्वायर करू शकतो. मित्र हो, परत तुम्ही पायाची जशी गोष्ट सांगितली ना मी, पायाच्या भेगा असल्याने त्याने काय करावं, रात्री झोपताना ओल्या पट्ट्या जुन्या मुद्राचे कराव्या आणि त्या पायावर बांधून द्या, ओल्या ठेवाव्या. आणि जे घाव, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे महारोगी असतात ना, त्या महारोगी त्यांचे घाव 10-10 वर्ष रुजत नाही डॉक्टर साहेब. काही लोकांचे जे घाव असतात 10-10 वर्ष त्याला हे जखम भरून येत नाही, पण ती जखम मूत्राचे पट्ट्या ठेवून थोड्या दिवसामध्ये भरून येतात. एवढ्या गोष्टी मला आश्चर्य वाटतं की मोठे लोक मोठ्या चुका करतात. डॉक्टरांनाही माहित आहे, मोठ्या डॉक्टरांना, की कॅन्सरच्या इलाजामध्ये अमुक सत्व मिळत नाहीत, आपल्या शरीरातून चालले जातात आणि तेच आपल्या मूत्राद्वारे जात आहे, तरी सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे, त्यांना माहित नाही. म्हणून म्हणतो, अशा चव्हाण साहेबांसारखे डॉक्टर जेव्हा ह्या गोष्टी मध्ये खोल जातील तर ही विल बी युनिक.
त्यांचं मी तारीफ करण्याकरता बोलत आहे असं नाही, पण ज्या लोकांचं मन ओपन आहे, ज्या लोकांची मन खुलली आहे, ते लोकच हे स्वीकार करतील आणि त्याचे उपयोग करून लोकांना स्वानुभव सांगून नंतर लोकांना त्यांच्याकडे हॉस्पिटल स्वतः असल्यामुळे ते तर एक्सपेरिमेंटेशन करणार आणि जगामध्ये अनेक गोष्टी लोकांना ज्या ठाऊक नाहीत, आम्हाला सुद्धा ज्या गोष्टी ठाऊक नाहीत आज त्या सुद्धा आम्हाला जाण्याला मिळतील त्यांच्या प्रयोगाद्वारे. बरं का, माझ्याकडे फक्त गोष्टी सांगायच्या आहेत, त्यांच्याकडे हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे पेशंट आहेत, त्यांच्यावर ते प्रयोग करू शकतील आणि अनेक असाध्य रोग. काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत डोक्यावर भरलेल्या. SLE नावाचा रोग आहे, सिस्टेमिक ल्युपस एरिथ्रोमायटोसिस. तो डायग्नोसिस होता वर्षानुवर्ष निघून जातात. एका मुलीची गोष्ट आहे माझ्याकडे. एक भारतीय काढवामण म्हणून तिला SLE नावाचा रोग झाला. 4 वर्षानंतर कळलं की तिला SLE झाला आहे आणि तिला स्टेरॉइड्स वर ठेवण्यात आले होते. त्या मुलीचं काय हाल हवाल झाले असतील याची कल्पना करू शकतो. तिच्या हातामध्ये एक पुस्तक आलं, वॉटर ऑफ लाईफ, जी शिवामुची गीता आहे आणि ते पुस्तक आल्यानंतर त्या मुलीच्या जीवनात क्रांती घडली. त्या मुलीने सगळ्या दवाया फेकून दिल्या, सगळे औषधं फेकून दिली आणि मूत्र पिऊ कोणाला सांगितल्याशिवाय मूत्र पिऊ लागली आणि ती मुलगी थोड्या दिवसात बरी झाली. कल्पना तर करा, केवढ्या थ्रिलिंग गोष्टी, केवढ्या रोमांचक गोष्टी आहेत. मला अजून हा रोमांच होतो ह्या गोष्टी जेव्हा करतो मी, मला रोमांच होतो, कारण मला माहित आहे की हे केवढं उपयोगी आहे आणि केवढं उपकारक आहे. जो पोलिओ जे आपण असाध्य मानला जातो, तो सुद्धा या मूत्र मालिश आणि मूत्र प्यायल्याने पोलिओ बरे झालेले आमच्याकडे अनेक घटना आहेत. आणि अस्थिभंगाला बघा, मी अतिशयोक्ती करू शकत नाही, पण माझे एक मित्र आहेत अमेरिकेमध्ये, अमरशिभाई खारेच्या, दरवर्षी ते लाखो रुपये शिवामूच्या प्रचाराला वापरतात. त्यांना अस्थिभंग झालं होतं आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल न होता स्वतःच्या प्रयोगाने त्यांनी अस्थिभंग मिटवला. पण त्याला इट रिक्वायर्स लॉट ऑफ करेज आणि पेशन्स पाहिजे, फार तुम्हाला धीरज पाहिजे ते करण्याकरता, तुम्हाला कन्व्हिक्शन पाहिजे, तुम्हाला श्रद्धा पाहिजे. बघितलं ना की मला 62 झाले आहे, 62 या दसऱ्याला पूर्ण केले मी, या दसऱ्याला. आणि अजून दांडियामध्ये 2-2, 3-3 तास नाचत असतो आणि पहिले इनाम सुद्धा प्राप्त करतो आम्ही या वयामध्ये. याचा अर्थ हे याच्याकरता सांगत आहे मी की शिवामुळे तुमच्यामध्ये काय शक्ती आणि स्फूर्ती निर्माण होऊ शकते हे एक ज्वलंत उदाहरण आहे. थँक्यू साहेब, थँक्यू वारिस्कर साहेब. आणि हे याचं सगळं धन्यवाद जातो लिओ रिबेलोंना, आमची ओळख करून देणार, फोनवर ओळख करून देणारे डॉक्टर लिओ रिबेलो. त्यांना मी धन्यवाद देतो की आज मला इथे आणण्यामध्ये ते निमित्त झाले आणि ते स्वतःच गायब झाले. बरं का, ते स्वतः आणि मला फोनवर सांगितलं, सकळ साहेब तुम्हाला मी इथे भेटेन आणि इथून मी माझ्या घरी घेऊन जाईन आणि तुमच्या जे घडतं ते ईश्वर चांगल्याकरता करत असतो. कारण काय, जे घडतं ते ईश्वर निर्मित असतं. असं जर धरून आपण चाललो तर आपल्याला आनंद आहे जीवनामध्ये. आणि हा एक आनंद आहे तुम्हाला मला की तुमच्या सगळ्यांनी माझा एवढं बोलणं फार शांतीने ऐकलं आणि तुमच्या सर्वांना मी जाणीव देऊ शकतो त्याचा मला आनंद. जय शिवबापू. अंबू असं त्यात शिव येतो, त्यामुळे अडचण काही नाही. शिव म्हणजे पिंड, शंकराचे पिंड, म्हणून घ्यायला सगळ्यांना कोणाच अडचण नाही. आपल्यामध्ये पर्यावरणाचा विषय ज्यांनी मांडला ते श्री माननीय सावंत यांना, मधुसूदन सावंत यांना डॉक्टर पर्वेकर, प्रमिला पर्वेकर हे पुष्प देतील आणि त्यांचा सत्कार करतात. आजच्या कार्यक्रमाचा जे तिसरं सत्र होतं ते संपलेलं आहे. बोलण्याची व्यवस्था आहे, त्या संबंधात सूचना इथले कार्य डॉक्टर सुहास मित्रे हे देतील. आज या कार्यक्रमाला सगळ्यांनी जो उत्साह दाखवला इथल्या नागरिकांनी आणि प्रामुख्याने चव्हाण डॉक्टरांनी, त्यांनी संपूर्ण त्यांचा हॉस्पिटलचा वेळ आपल्याला इकडे दिला. त्याप्रमाणे मोजदेव यांचा मुद्दा म्हणून एक दिवस पूर्णपणे आपल्याला दिलेला आहे. ठाकर साहेबांनी इथे लांबून स्वतःच्या गाडीने ते आले आणि त्यांनी आपला बराच वेळ आपल्याला दिला आहे. त्यांच्या सगळ्यांचे मी आपल्यासमोर आभार मानतो, आपले सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो. प्रशिक्षणार्थींचं आपलं जे पुढचं सत्र आहे ते बोलण्यानंतर सुरू होणार आहे चर्चेचं. आता जोपर्यंत कुपन वितरण हा कार्यक्रम आहे तोपर्यंत जे इथले नागरिक आहेत त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी
व्यक्तिगत रूपाने डॉक्टर ठाकरांना तिथे समोर बसून विचारायला काही हरकत नाही. प्रशिक्षणार्थींनी कुठलेही प्रश्न सध्या विचारायचे नाही, कारण की त्यांचे जे चर्चासत्र असेल त्यावेळेस त्यांना संपूर्ण वेळ आहे. आजचं हे सत्र संपलेलं आहे. धन्यवाद.
स्वस्थ योगासन आहार विहार किया करो आहार विहार आरोग्य स्वस्थ व्यायाम आरोग्य स्वस्थ भारत माता की आरोग्य सबका आरोग्य सबका आणि तुम्ही पुढे या ना आरोग्य अपना हक है हम सब एक है आरोग्य अपना हक है हम सब एक है आरोग्य अपना हक है स्वस्थ जीवन किया करो स्वास्थ्य जीवन मस्त जीवन स्वास्थ्य जीवन मस्त जीवन स्वास्थ्य जीवन मस्त जीवन स्वास्थ्य जीवन मस्त जीवन भारत माता की जय भारत माता की जय धन्वंतरी भगवान की जय होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन होंगी शांति चारों ओर होंगी शांति चारों ओर होंगी शांति चारों ओर एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास होंगी शांति चारों ओर एक दिन हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन हम चलेंगे साथ साथ डाले हाथों में हाथ हम चलेंगे साथ साथ एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास हम चलेंगे साथ साथ एक दिन होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन नहीं डर किसी का नहीं डर किसी का नहीं डर किसी का एक दिन ओ मन में है विश्वास पूरा है विश्वास नहीं डर किसी का एक दिन होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हम सब एक है आरोग्य अपना हक है फलाहार किया करो फलाहार किया करो आरोग्य अपना स्वस्थ रखो फलाहार किया करो आरोग्य अपना स्वस्थ रखो योगासन किया करो आरोग्य अपना स्वस्थ रखो योगासन किया करो आरोग्य अपना स्वस्थ रखो आरोग्य के 4 नियम आहार विहार योगासन व्यायाम आरोग्य के व्यायाम आहार विहार योगासन व्यायाम स्वास्थ्य जीवन मस्त जीवन स्वास्थ्य जीवन मस्त जीवन स्वास्थ्य जीवन मस्त जीवन भारत माता की जय भारत माता की जय ભૂલી ગયા તમે આપણે બધા એક છે આરોગ્ય આપણું સ્વસ્થ છે આરોગ્ય આપણું સ્વસ્થ છે આપણે બધા એક છે આરોગ્ય આપણું સ્વસ્થ છે આપણે બધા એક છે આરોગ્ય આપણું સ્વસ્થ છે ફલાહાર